तर नांदेडच्या लोह्यामध्ये नायब तहसीलदारांची शेतकऱ्यावर दादागिरी पाहायला मिळते। अधिकाऱ्यांच्या दादागिरीचा दुसरा व्हिडिओ आता समोर आला। अर्ज देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला दमदाटी करतानाचा व्हिडिओ समोर आला। नायब तहसीलदार राजेश पाठक यांच्याकडून दमदाटीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या संदर्भात नायब तहसीलदाराची बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, परंतु त्यांची बाजू आपल्यापर्यंत येऊ शकली नाही। मी तुम्हाला साहेब अर्ज घ्या म्हणलो मला साहेब चुकीचं बोला तुम्ही सांगितलं साहेबाला भेट म्हटलं भेटायचं, गपचूप बसायचं, आगाऊ बोलायचं साहेब असं एवढं बोलायचं नसतंय। काय बोलायचं, काय करायचं। काहींचा माज कमी करण्यासाठी आम्ही मुंबईला येणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। जर ठरलं तर मुंबईत वर्षावरच येणार असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। सरकारनं आंदोलनाबाबत काढलेला आदेश हा लोकांवर जुलूम करणारा आहे असं देखील जरांगेंनी म्हटलंय। कोणी सुखी नाहीये, ना व्यावसायिक सुखी आहे, ना तिथं आगरी सुखी आहे, ना मासेमारी करणारा सुखी आहे, ना तिथला कोणताच समाज सुखी नाही तिथं। आम्ही त्यांना नीट करायला यायला लागलो, जरा माज आहे त्यांच्या डोक्यात, मस्ती आहे, जरा ते जरा कमी करायला यायला लागलो। जर ठरलं ना मुंबईत येणार वर्षावरच येणार, मग तो इथं बसू नको तिथं बसू नको, काय तुमच्या बापाच पेंडे होय, इकडे येऊ नको तिकडे येऊ नको, हे लोकांवर जुलूम नाही का अशा नोटिसा देणं, असा आदेश काढणं। मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणं, जाहीर सभा घेण्यास बंदी असणार आहे। परवानगी दिली नाही तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत, लक्ष्मण हाकेंनी हे वक्तव्य केलं। आम्ही या लोकशाहीमध्ये राहतो, आम्ही कायदे पाळणारी माणसं आहोत। आम्ही रीतसर पोलीस अथॉरिटीकडे आम्ही पत्र दिलेले, त्याची आमच्याकडे पोच आहे। आम्हाला परवानगी दिली आणि नाही दिली तरी लोकशाही मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि ते आम्ही आंदोलन करू। आणि हे सनदशीर मार्गाने आंदोलन करत असताना जर त्यांना कुठं वाटलं कायदा भंग झालाय, कायदा हातात घेतलाय, आम्हाला अटक करावी। आणीबाणीप्रमाणे ओबीसी बांधव जेलमध्ये जायला तयार आहे। आमच्या खात्यात कधी कोण नंबर लावून बसलेल असं भरोसा नाही असं जिरवाळ यांनी म्हटलं। अन्न व औषध प्रशासन विभागासंदर्भात जिरवाळांनी हे वक्तव्य केलंय। नरहरी जिरवळ हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री आहेत। आतापर्यंत आपल्या समाजात तसे सगळे प्रकारचे म्हणजे आमचं खातं जर धरलं तर आमच्या खात्यात तर आम्हाला पेच पडलाय, कधी कोण नंबर लावून बसेल काय भरोसा नाही। पण साहित्यिक आणि लेखक बोटावर मोजणे एवढे आहेत। तर मंत्री अशोक उईके यांनी जिरवाळांनी पुण्याच्या मांजरेतील विद्यार्थ्यांच्या उपोषणाला स्थळाला भेट दिलेली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आज तोडगा नाहीच। आदिवासींच्या 12,500 पदांच्या भरतीसह 14 मागण्यांवर आज ठोस निर्णय नाही। मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली। उपोषण मागे घेण्याची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे विनंती केली, मात्र विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहे। मध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं मंत्र्यांनी देखील सांगितलं आणि या सगळ्या आंदोलकांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र आंदोलनावरती अजूनही ठाम आहे। 14 दिवस आज झालेले आहेत। बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? बैठकीनंतर मंत्र्यांनी सांगितलं की आमच्यात आणि आंदोलकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली। मग आंदोलन का मागे घेतलं जात नाही? चर्चा जर सकारात्मक झाली, चर्चा सकारात्मक झाली म्हणजे निर्णय त्यांनी दिले असं होत नाही। काही गोष्टी डिस्कस झाल्या का, ह्या गोष्टी कशा करता येतील किंवा याला काय प्रॉब्लेम आहे, याला किती दिवस लागतील आणि काय करता येईल, म्हणजे चर्चा चांगली झाली का वाद हा आतमध्ये काही झाला नाही। प्रत्येक विषयावर आपण डिस्कस केला अर्धा पाऊण तास आणि 2 दिवसामध्ये आम्ही म्हणे मंत्री महोदयांना, मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टीचा आम्ही कशा प्रकारे सोल्युशन काढता येईल त्यावर ते बोलले। आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही जातो। तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या होत्या 14, 13, 14 त्या सगळ्या मागण्यांवरती सरकार सकारात्मक आहे का? त्या सगळ्या मागण्या ज्या मान्य आहेत का सरकार? सकारात्मक या शब्दाचा अर्थच हा होतो की तिथं नाही न म्हणणं। ते नाही न म्हणता याचा अर्थ काय होतो की सकारात्मक झाली, फक्त त्यावर निर्णय होणं बाकी आहे आणि त्याला काहीसा अवधी लागतोय, काही टेक्निकल बाबी आहेत ते आम्ही समजून घेतल्यात। त्यामुळे तो थोडासा अवधी आम्ही सरकारला दिलेला आहे आणि आम्ही आमचं आमरण उपोषण जे आहे ते सुरू ठेवणार आहोत, कारण की आम्हाला निर्णय होणे अपेक्षित आहे, मुद्दे सुटणे अपेक्षित आहे। 2 दिवसात यावर निर्णय होण्याची म्हणजे किती शक्यता वाटते तुम्हाला? आम्ही अपेक्षा करतोय, विश्वास ठेवतोय, बाकी त्यांची मर्जी। यातल्या ज्या काही प्रमुख मागण्या होत्या त्या सरकार मान्य करतंय का?
सगळ्या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर एकही अशी मागणी नाही का त्याच्यावर ते म्हटले नाही काही करू शकत नाही. सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या आपण आपल्या रास्त मागण्या आहे. काही त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत किंवा वेगवेगळ्या जे EJR संदर्भात असतील याच्यामध्ये असं कोणतीही मागणी नाही का ज्याच्यामुळं काही असं अडथळा निर्माण होईल. आंदोलन तोपर्यंत सुरूच राहणार. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार. काय निर्णय होतो ते पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी.